चलो, तो फर्स्ट क्वेश्चन, physical quantity in translational motion is analogous to moment of inertia in rotational motion. देखो ग्रुप पे पेपर सेंड किया है और उसको अपन डिस्कस कर रहे हैं. हमें मालूम है कि बेसिकली काइनेटिक एनर्जी इन ट्रांसलेशनल मोशन होती है 1/2 इंटू एम इंटू वी स्क्वायर, वेयर एज वही काइनेटिक एनर्जी रोटेशनल मोशन में होती है 1/2 इंटू आई ओमेगा का स्क्वायर. और यहाँ पे अपन देखते हैं कि दोनों साइड में काइनेटिक एनर्जी है 1/2 रिप्लेस बाय 1/2 है, वेलोसिटी रिप्लेस बाय एंगुलर वेलोसिटी है. इसका मतलब ट्रांसलेशनल मोशन में जो काम मास करता था वही काम रोटेशनल मोशन में कौन करेगा. तो इसका मतलब फिजिकल क्वांटिटी जो एनालॉगस है मोमेंट ऑफ इनर्शिया के साथ में वो कौन है, मास है. क्लियर है सबको. चलो नेक्स्ट, आपको दिया है कि टू मासेस 500 ग्राम एंड 600 ग्राम आर अटैच टू द 10 सेंटीमीटर एंड 80 सेंटीमीटर मास रिस्पेक्टिवली ऑफ ए लाइट मीटर स्केल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास और सेंटर ऑफ द स्केल. है ना, फर्स्ट टाइम रीड केला तो क्वेश्चन खूप भयानक वाटला होता. ठीक है, एकदम सिंपल केस है. देखो होता क्या है, अगर आपको पार्टिकल की सिस्टम दी है और बोला है कि डिफरेंट प्लेसेस पे डिफरेंट मासेस अगर प्लेस किए एंड उस केस में अगर हमें मोमेंट ऑफ इनर्शिया कैलकुलेट करना है तो उसके लिए फॉर्मूला था I इक्वल टू समेशन ऑफ I इक्वल्स टू 1 टू n mi ri का स्क्वेअर. आणि यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला जर दोन मासेसची सिस्टीम दिलेली असेल तो मोमेंट ऑफ इनर्शिया बनेगा m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. अगर तीन मासेस की सिस्टम होती तो मोमेंट ऑफ इनर्शिया बनता m1 r1 स्क्वेयर प्लस m2 r2 स्क्वेयर प्लस m3. ऐसे अगर 4 मासेस की सिस्टम देते तो क्वेश्चन में हमें दिया है कि 2 मासेस है और वो प्लेस की है मीटर स्केल के ऊपर. अब मीटर स्केल का मतलब होता है ऐसी स्केल जिसका लेंथ 1 मीटर होता है, हे माहित असलं पाहिजे. एंड ये 1 मीटर जो है वो 100 इक्वल पार्ट में डिवाइडेड होता है. तो ये स्केल शुरू होती है 0 से, एंड होती है 100 पे और ये डिस्टेंस होगा सेंटीमीटर में, यानी कि 100 सेंटीमीटर बिकम्स 1 मीटर. अब इसका जो मिड पॉइंट होगा, मिड पॉइंट जिसमें से एक्स ऑफ रोटेशन पास होता है वो 0 से कितने डिस्टेंस पे होगा एंड 100 से कितने डिस्टेंस पे होगा. क्लियर है. अब उन्होंने बोला है कि पहला जो मास है 500 ग्राम का उसको प्लेस किया है 10 सेंटीमीटर पे. मग 0 पासून मोजायचं का 100 पासून मोजायचं. 0 पासून 10 म्हटलंय तो यहाँ पे आएगा इसका 10 सेंटीमीटर. अब ये 10 सेंटीमीटर यहाँ से है, लेकिन हमें ऑलवेज डिस्टेंस रिक्वायर्ड होता है फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. इसका मतलब मैं इस मास का एक्स ऑफ रोटेशन से अगर डिस्टेंस लूंगा तो ये 50 था, 50 में से 10 गया, कितना बचा 40 सेंटीमीटर. और ये 40 सेंटीमीटर पे मास प्लेस किया है 500 ग्राम. आगे दूसरा मास है 600 ग्राम जो 80 सेंटीमीटर पे. देखो 50 यहाँ पे, 60, 70, 80, यानी कि यहाँ पे दूसरा मास प्लेस किया है 60 ग्राम. अब यहाँ तक 50 था और ये 80 है, 80 सेंटीमीटर मार्क है, यानी ये डिस्टेंस कितना रहेगा 30 सेंटीमीटर. स्केल है ना, 50 नंतर 80 पाहिजे म्हणजे आपल्याला 30 डिस्टेंस काउंट करावं लागेल. यानी कि यहाँ पे कितने मास की सिस्टम बन गई, सिस्टम ऑफ 10 मासेस है ना. अरे येड़े गवाड़े, कितने मासेस की सिस्टम हो गई, 2 मासेस की सिस्टम है ना. तो फॉर्मूला क्या होगा m1 r1 स्क्वायर प्लस m2 r2 स्क्वायर. तो देखो मोमेंट ऑफ इनर्शिया इन द गिवन केस विल बी m1 r1 स्क्वायर प्लस m2 r2 का स्क्वायर. कळलं. अब यहाँ पे आपको m1 कितना दिया है, m1 500 ग्राम है. हमें ऑप्शन सब SI में, तो ग्राम को कन्वर्ट करना पड़ेगा kg को. तो क्या करना पड़ता है 1000 से डिवाइड करना पड़ता है, यानी मुझे यहाँ पे m1 मिलेगा 0.5 kg. r1 कितना होगा 10 सेंटीमीटर लो या 40 सेंटीमीटर. ऑलवेज डिस्टेंस मेजर किया जाता है फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन. दिसलो 10 म्हणून 10 घ्यायचं नाही. 40 सेंटीमीटर मतलब कितने मीटर 0.4 मीटर. m2 कितना है kg. r2 कितना है 0.3 मीटर. हे एक्स ऑफ रोटेशन से डिस्टेंस लेना है. आपलं चुकतं काय, आपण 10 सेंटीमीटर घेतला r1 आणि r2 घेतला 80 सेंटीमीटर, है ना, गोळच झाला. एक्स ऑफ डिस्टेंस से, सॉरी एक्स ऑफ रोटेशन से डिस्टेंस चाहिए. ठीक है, आता व्हॅल्यू पुट करून सोडवता येईल.
माहिती आहे म्हणून आन्सर सांगू नका, परत सोडवा. आहे ना तुम्हाला येतं, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही मार्क्स घेतले होते, बट सोडवा परत एकदा. चलो सब लोग ऑनलाइन वाले देख रहे क्या? ग्रुप पे पेपर आ चुका है आपको? तेजस, अजिंक्य, वैष्णवी, वन. ज्यांना येतं ते सोडवा, ज्यांना नहीं कळत है बोर्ड लक्ष द्या. यहाँ पे फॉर्मूला हमने पहले इंट्रोड्यूस किया था, तो m1 की वैल्यू m1 की जगह पे पुट करेंगे, ये बनेगा 0.5 इंटू, आता ये 0.4 है, उसका स्क्वेअर होता है 0.04. आता हे आलं पाहिजे 0.4ला, सॉरी 0.4 नाही, 0.16, 0.4ला डायरेक्ट 0.16 काय लिहिलं, हा प्रश्न नको पडायला. जर पडला तर डोकं आपटून घ्या बेंचवर, ठीक है ना. प्लस m2 कितना है 0.6, r2 कितना है 0.3, उसका स्क्वेअर आएगा 0.09. आता दिलंय मल्टिप्लिकेशन म्हणून अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं, मी ॲड करतो 0.16 प्लस 0.6 आणि मग मल्टिप्लाय करतो, चालेल का? बॉर्डमस माहिती ना, डिवीजन पहले, मल्टीप्लिकेशन बाद में, एडिशन उसके बाद में, एंड सब्ट्रैक्शन एट द एंड. तो इनको मल्टीप्लाई करो, 16 इंटू 5 आता है तो कितना आएगा ये? नहीं कळत असं कसं काय आलं? 16 इंटू 5 कितना होता है? 80, लेकिन डेसिमल 1 2 3 डिजिट के बाद में चाहिए, तो कितना बनेगा? 0.08 प्लस इनका मल्टीप्लिकेशन 0.054 का 0.54, एकदा चेक करा बरं. नक्की नाही कळालं, असं कन्फ्युजन झालं तर आपली बेसिक रूल अप्लाई करायचं. 0.6ला लिहायचं 6 10 की पावर -1, डेसिमल शिफ्ट किया राइट में. 0.09 है, उसको लिख देंगे 9 इंटू बनेगा 10 की पावर -2. अब 6 इंटू 9 आता है 54, 10 बेस से में पावर को ऐड करेंगे तो बनेगा -3. -3 नहीं चाहिए तो डेसिमल को शिफ्ट करना पड़ेगा 3 डिजिट से लेफ्ट में, 1 2 3, मतलब यहाँ पे एक 0 रिक्वायर्ड हो. आता ॲडिशन करता येईल, ॲडिशन कशी करता? डेसिमल के नीचे डेसिमल, ठीक है ना. तो यहाँ पे इनके एडिशन करेंगे तो 4 एज इट इज, 8 + 5 मतलब 0.134 kg मीटर का स्क्वायर. फर्स्ट क्लियर है? अभी सेम क्वेश्चन है, मैं चेंज करके दे रहा हूं आपको. आपको बोला है m1 है 500 ग्राम, जिसका डिस्टेंस, और m2 है 800 ग्राम, आणि यांचे डिस्टन्स काय दिलेत बघा. m1 प्लेस किया है 30 सेंटीमीटर पे एंड m2 प्लेस किया है 90 सेंटीमीटर पे. हे लिहून झाले सगळ्यांचं? ओके, तो सेम क्वेश्चन है, पूरी प्रोसेस सेम है सॉल्व करने की. चलो ट्राई करो, कमन फास्ट. अरे एवढा फास्ट? 136 पूरा पार्ट सेम है. डायग्राम में अभी ड्रॉ करने की जरूरत नहीं, हमें मालूम है एक्स ऑफ रोटेशन अगर 50 में से जा रहा है तो पहले मास का डिस्टेंस r1 हमें लेना पड़ेगा 20 सेंटीमीटर. r1 30 में दिलाच नहीं, 30 सेंटीमीटर मार्क पे ये मास प्लेस किया है, ऐसा डेटा था. तो r1 है 20 सेंटीमीटर, m1 दिया है 500 ग्राम, ये चेंज नहीं होगा. उसी तरह से r2 प्लेस किया है 90 सेंटीमीटर, एक्स ऑफ रोटेशन सेंटर से जा रहा है तो डिस्टेंस कितना होगा? 90 - 50 करना पड़ेगा, कितना आएगा फिर? 40. तो ये बनेगा r2 = 40 सेंटीमीटर एंड m2 कितना है? 800 ग्राम. अब इनकी वैल्यू पुट करेंगे. मोमेंट ऑफ इनर्शिया अगेन गिवन बाय m1 r1 का स्क्वायर प्लस m2 r2 का स्क्वायर. m1 कितना है? 0.5, अगेन r1 का स्क्वायर मतलब 0.2 का स्क्वायर 0.04 प्लस
m2 कितना है 0.8 इंटू 40 का स्क्वायर मतलब 0.16, फिर से मल्टीप्लाई करो क्या होगा 5 इंटू 4 20, बट ये आएगा 0.02 प्लस 16 इंटू 8 128, करो एडिशन कितना आएगा 0.148 kg मीटर का स्क्वेअर. किती लोकांचं सेम होतं आन्सर? ओनली 2. व्हॉट अबाउट अदर्स? सेम होतं. ज्यांचं आलं नाही काय चुकतंय बघा बेटा. तेजस व्हेरी गुड. आणि हे आताच करा, याच्यानंतर परत नाही होणार असं 1 बाय 1, कळालं ना. नेक्स्ट सेम टाइप का क्वेश्चन है. अगेन मीटर स्केल ही दी आपको और बोला है कि मासेस जो अपन प्लेस कर रहे हैं वो इस तरह से है. m1 है 1 kg, देन m2 है 2 kg. पहला मास हमने प्लेस किया है 45 सेंटीमीटर पे एंड दूसरा मास प्लेस किया है 95 सेंटीमीटर पे. देन कैलकुलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम. फिर से दो मासेस है यानी फॉर्मूला तो सेम रहेगा, I इक्वल्स टू m1r1 स्क्वायर प्लस m2r2 का स्क्वायर. अभी मासेस पहले से kg में दिए कन्वर्ट नहीं करने के, लेकिन डिस्टन्स हे बघा 0 पासून 45 पर्यंत है, म्हणजे एक्स ऑफ रोटेशन से कितना हो गया 5 सेंटीमीटर. यानी कि यहाँ पे m1 दिया था उसके लिए r1 बनेगा 5 सेंटीमीटर. दूसरा मास प्लेस किया 95 सेंटीमीटर से, 95 सेंटीमीटर पे, मतलब एक्स ऑफ रोटेशन से डिस्टेंस कितना हुआ 95 में से 50 सब्ट्रैक्ट करने के कितना आता है 45. तो R2 आ गया 45 सेंटीमीटर. करो वैल्यू पुट. फिर से I इक्वल्स टू m1 कितना है 1, 5 मतलब 0.05, 5 सेंटीमीटर मतलब कितने मीटर. अभी 0.05 का स्क्वायर करना है, कितना होगा हाँ एक मिनिट 25 ना 0.0025. कसं आला तर हे ज्यांना नाही कळत आहे या 0.05 ला असं लिहा 5 इंटू 10 की पावर -2, इसको स्क्वायर कर रहे हैं अपन तो 5 का स्क्वायर 25, ये -2 इंटू 2 मतलब -4 प्लस यहाँ पे m2 कितना है 2 है, r2 का स्क्वायर कर रहे हैं, r2 कितना है 45 सेंटीमीटर. अब 45 सेंटीमीटर मतलब कितने मीटर. आता 45 चा स्क्वायर करायचा 5 का 25, 4 इंटू 5 20, 2025, तो ये बनेगा 0.2025. आता इनका मल्टीप्लिकेशन फिर से 0.0025 रहेगा प्लस 2025 का डबल 4050. अब इनको ऐड करेंगे तो क्या होगा kg मीटर का स्क्वेअर. आता येऊन जाईल मीटर स्केलवर कुठेही मासेस ठेवले किती ठेवले तर है ना 3-4 क्वेश्चन झाले त्याच्यावर. आता तुमचं काम काय आहे की ज्यांना थोडंसं हे क्वेश्चन्स येत नव्हते यामध्ये डिफिकल्टी वाटत होती, परत लेक्चर झाल्यानंतर किंवा रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, पण आजच हे सगळे क्वेश्चन्स परत सोडवायचे. फक्त क्वेश्चनचा डेटा बघायचा आणि क्वेश्चन सॉल्व करत असताना छापायचं नाही, उसको बिना देख के सॉल्व करने का. ठीक है. एंड जिनके करेक्ट आ गए, जैसे मैं यहाँ पे मासेस एंड डिस्टेंस चेंज कर रहा था, एटलीस्ट क्लास में मैंने 4 सॉल्व करके दिए, खुद से और 4 करो, म्हणजे लाइफ टाइम साठी याचा विषय संपणार आहे. कळालं. चलो थर्ड क्वेश्चन. रॉड ऑफ 0.5 मीटर लॉन्ग. आता मीटर स्केल काढली आणि काय दिलं अर्धी मीटर स्केल कट केली आणि त्याला रॉड म्हटलं, म्हणजे अभी टोटल लेंथ कितनी हो गई इसकी 0.5 मीटर. बाकी डेटा तो सिमिलर ही होगा. हैज 2 मासेस ईच ऑफ 20 ग्राम स्टक एट इट्स एंड. यानी यहाँ पे एक मास है 20 ग्राम का, यहाँ पे दूसरा मास है 20 ग्राम का, ये सेंटर है उसका. तो टोटल लेंथ अगर 0.5 है तो सेंटर से लेके एक एंड का डिस्टेंस उसका आधा होगा. 0.5 का आधा 2.5 नहीं 0.25. आणि इकडं पण किती येईल. एक्स ऑफ रोटेशन कहाँ से जा रहा है पासिंग थ्रू द सेंटर ही बोला है. कितने मासेस है तो मोमेंट ऑफ इनर्शिया के लिए फॉर्मूला होगा m1r1 स्क्वायर प्लस
यहाँ पे M1 कितना है 20 ग्राम, R1 कितना लेना पड़ेगा, M2 कितना है, ये भी 20, हाँ 2 नहीं है, और R2 कितना है फिर से, बस ये ग्राम में था, केजी में करेंगे तो ये बनेगा 0.02, ये बनेगा 0.02। तो ये मासेस की एंड डिस्टन्स की व्हॅल्यू करो पुट, चला सोडव पटपट, प्रथमेश सोडव आता, हे आज आलंच पाहिजे। चल मयुरी सोडव, मल्टिप्लिकेशन अँड ॲडिशन आहे, येत नसेल 100 वेळा सोडवा, बट आज याचा विषय संपलाच पाहिजे। टू 100 असेल तर 0.2 येईल ना बेटा, तू आजारी पडत जाऊ नका समाधीमध्ये। पलीकडे बसतो का भिंतीच्या अजून, खिडकी देऊ का तुला चेअर टाकून माग, 0. फाइनल आंसर देखो, ज्यांना येते ते सोडवा, बाकीचे बोर्ड लक्ष द्या। M1 कितना है 0.02 इंटू 0.25 का स्क्वेअर, याला परत 25 इंटू 10 की पावर -2 लिखो, 25 का स्क्वेअर 625 इंटू -2 का स्क्वेअर -4, हे जर नको असेल तर आपल्याला लिहावं लागेल 0.0625 प्लस 0.02 इंटू 0.0625, म्हणजे सेम टर्मची ॲडिशन आहे, मग आपण याला असं लिहू शकतो का 2 इन ब्रॅकेट 0.2 इंटू 0.0625, नाही लिहिलं तुम्ही ॲज पर प्रोसेस केलं तरी पण सेम आन्सर मिळणार आहे। आता 0.0625 इंटू 0.2, पहले तो 625 का डबल करो, कितना आएगा 1250। आता डेसिमल बघा 1 2 3 4 5, म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल 2 इंटू ब्रॅकेट ऑफ 0.01250। हे डेसिमलच्या ॲडजस्टमेंटला घाबरू नका, हे येत नसेल तर सरळ डेसिमल शिफ्ट करा, 2.2 को लिखो 2 इंटू 10 की पावर -1, 0.0625 को लिखो 625 इंटू 10 की पावर -4, मल्टीप्लाई करा, नंतर डेसिमल अरेंज करा। अब इसका डबल करेंगे 125 का, कितना आता है 25, ठीक है ना, 25 0 आता है, 1 2 3 4 5, म्हणजे किती येईल परत 0.0025, नहीं कितना आएगा 250 kg मीटर स्क्वेअर, दिस विल बी युअर फायनल आन्सर। जे मीटर स्केलमध्ये होतं तेच हे होतं, आला आता केलं की येतं बेटा, असं काही वेगळं काहीच नाही आहे, तेच मल्टिप्लिकेशन तेच ॲडिशन जी तुम्हाला शाळेत त्यासाठीच टाकलं होतं घरच्यांनी, है ना, चुकून जास्त अभ्यास केला म्हणून सायन्स घेतला आणि नीटचं प्रिपरेशन करायला लावलं, नाही तर घरच्यांचं मेन नियम तेच होतं तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन आल्या पाहिजे, बट आपण सगळं केलं आणि तेच येत नाही आपल्याला। बोला, ते समेशनचा जनरल फॉर्म्युला असतो, बट आपल्याला सिम्प्लिफाय त्याचं असं करून मग सोडवावं लागतं, ते फक्त डिफाईन करताना वापरायचं, नंतर हाच वापरायचा। हे 2 आहे ना बेटा, फक्त हे इथपर्यंत बरोबर आहे, मग 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर आहे, हां बर। हे बघा, याला एक मिनिट सनीचा डाऊट आहे, सनीला विचारू द्या, मी सॉल्व करतो बेटा। हे असं होतं, मला फक्त 125 लिहायचं, काय लिहावं लागेल, हे नको सांगू मला, इथं सांग, इथपर्यंत क्लिअर आहे का तुला, का इथंच डाऊट आहे तुला, हां मग मला या नंबरला 125 लिहायचं, मग मी काय केलं 1 2 3 4 डिजिटनी डेसिमल शिफ्ट केला, किती आलं 10 ची पावर, आता याला 2 नी मल्टिप्लाय कर, 125 इंटू 2 किती येतं, मग 10 ची पावर परत किती असेल -4, डेसिमल किती डिजिटनी शिफ्ट होईल 4, मग हा 1 हा 2 हा 3, अजून एक 0 लागेल, हेच आहे ना फायनल आन्सर, ऑप्शनमध्ये नाही आहे का, बरं हो इथं 0.02 आहे, मग बरोबर आहे, नाही तरी सनीचं चुकलेलंच आहे, त्याला इथंच वाटत होतं 1 0 पाहिजे, ही प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे असा गोळ झाला, कळलं आता, कुठे पण असा आन्सरच नाही आहे, आन्सरमध्ये काय 2.5 आहे,
म्हणजे या नंबरला आपण परत डेसिमल शिफ्ट करून काय लिहिणार 2.5 डेसिमल 3 डिजिट से शिफ्ट हो रहा है मतलब -3 kg मीटर का स्क्वायर. कळलं? व्हेरी गुड. म्हणजे जे मीटर स्केलमध्ये केलं तेच रॉडमध्ये केलं. आता काय करू शकता याच्यामध्ये मासेस बदलतील, रॉड बदलतील, दोन एंडला म्हणले होते, एखादं मध्ये ठेवतील, अजून कुठे ठेवतील, काही फरक पडणार आहे का? बघा आता परत या दोघांच्या मिड पॉईंटला अजून 20-20 प्लेस केले असं सांगितलंय. आता काय करणार? चला करा कॅल्क्युलेट पटपट. क्वेश्चन वही है बेटा कि रॉड है ऑफ लेंथ 0.5 मीटर लॉन्ग, 4 मासेस स्टक एज शोन इन द गिवन डायग्राम. दो एंड पे एंड ये दो एंड से सेंटर तक के मिड पॉइंट पे. ईच मास 20 ग्राम का है. अगर ये एंड तक का डिस्टेंस 0.25 था तो ये डिस्टेंस कितना होगा? 0.125. कितना होगा? चलो पटपट. परत 4 मासेस है, इसका मतलब फॉर्मूला क्या होगा? m1r1 स्क्वायर प्लस m2r2 स्क्वायर प्लस m3r3 स्क्वायर प्लस m4r4 का स्क्वायर. अब सारे मासेस गिवन है, डिस्टेंसेस वो भी गिवन है, तो वैल्यू पुट करो. क्या होगा? m1 है 0.02, r1 मतलब ये पहले का डिस्टेंस 0.25, उसका स्क्वायर 0.0625. बट असं 2 वेळा येतं, मग याला डायरेक्ट 2 नी मल्टीप्लाय करून ब्रॅकेट घेऊ आपण. उसके बाद में ये बीच वाले जो 2 मासेस है ये भी क्या होंगे फिर से 0.02. आता यांचं डिस्टेंस पण सेम आहे, म्हणजे आपण कॉमन घेऊन त्यांना डबल करू शकतो. कितना आएगा? 0.125 का स्क्वायर. इसका स्क्वायर कितना आ रहा है? 125 15625 मतलब 0.015625 असं आलं इंटू 2 है ना. 3 डिजिट डेसिमल के थे तो 3 और 3 6 हो गए. अब करो सिंप्लीफाई. पहले इनका मल्टीप्लिकेशन करके डबल करो, फिर इनका मल्टीप्लिकेशन करके डबल करो. घाबरू नका मल्टीप्लिकेशनला एवढे डेसिमल बघून. प्रथमेश प्रज्वल आलाय सर. क्या बात आहे, व्हेरी गुड. सांग बेटा तुझं तेच एक सनी. टाळ्या वाजवा प्रज्वलसाठी एकदा सगळे. व्हेरी गुड बेटा, प्राऊड ऑफ यू. पण स्वतः सोडवलं का? नाही तर टाळ्या घे, नाही तर घेऊ नको. म्हणजे येतंय आपल्याला, कळालं ना. एक आलं म्हणजे सगळे येऊ शकतात.
ते वर्स नाईट वगैरे सोडून द्या, आता याच्यावर फोकस करा. हे बेस्ट झालं पाहिजे आपलं. कळालं? चलो अजून कोणाचा आला आन्सर? ऑनलाईनचा श्रवण, ऑनलाईन का टॉपर श्रवण, काय झालं? चला सबसे पहिले हे डेसिमल डोक्यात घ्यायचे नाही, मल्टिप्लाय करून टाकायचं. 625 इंटू 2 1250, 1250 इंटू 2 2500, बरोबर. आता बघा 2500 आलं, बट 4 + 2 6 डिजिट के बाद में डेसिमल है, मतलब ये बनेगा 0.0025. 00 नहीं ले फर्क पड़त नहीं. प्लस अब इनको मल्टीप्लाई करना है फिर से. 15625 का डबल, हे शेवटचे 25 सोडून दिले तरी चालेल. 156 का डबल, अरे 312 का डबल, 624. आता बघा 1 2 3 4 1 2, मतलब कितना आएगा 0.0062 4 आ रहा था ना, तो 4 को भी छोड़ दो, कितना आएगा 7 8 0 0 0.0087. आगे का नंबर आएगा लेकिन उसको नहीं कंसिडर करेंगे तो भी चलेगा. एवढं लगे आपला डिटेलमध्ये नाही. इथं अजून एक 0 पाहिजे तुला वाटतं अजून? इथं हे बरोबर आहे 0.0025. मग इथं अजून एक 0 पाहिजे का? येत नाही तो. हे बघ 1 2 3 4 5 6, याचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 156 का डबल, 312 का डबल, बरोबर. डेसिमल किती डिजिट नंतर आहे? 1 2 3 4 5 6. किती येईल मग? हे 624 1 2 3 4 5 6, बरोबर सर. ठीक है, तो ये कितना आएगा 0. ये 0 ये 6 2, यानी कितना आएगा ये 2 3 0.0312 kg मीटर स्क्वेअर. हेच होतं कर दोघांचा आन्सर. प्रज्वल खरंच सोडवलं तू स्वतः, तुझे आले पाहिजे, नाही तर मग माझा विश्वास सोडून देईल तुझ्यावरचा. चलो फिनिश्ड. मग आता रॉडवर इकडे तिकडे मासेस ठेवले, कळून जाईल, काही अडचण नाही आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फ्लायव्हील ऑफ मास. फ्लायव्हील ऑफ मास. आता हे फ्लायव्हील म्हणजे काय असतं फरकच पडत नाही आपल्याला, कळालं ना. ॲप्लिकेशनमध्ये काही पण येऊ शकतं. फ्लायव्हील, जायंट व्हील, आकाश पाळणा, राड गाडगा, काही म्हणू शकतं ते. ठीक आहे ना. कोणत्या लँग्वेजमध्ये काय म्हणतील काही आपल्याला आयडियाच नाही. फक्त आपल्याला काय घेणं देणं आहे की फ्लायव्हील मतलब डिस्क होता है, डिस्क के सिमिलर होता है. फ्लायव्हील ऑफ मास 4 kg, रेडियस ऑफ गायरेशन 0.1 मीटर, मेक्स 4 रिवॉल्यूशन पर सेकंड, देन इट्स रोटेशनल काइनेटिक एनर्जी विल बी. अब देखो रोटेशनल काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला. आता इथं आई कॅल्क्युलेट करना है. यहाँ पे डिस्क के माहित नसेल तरी पण एम के स्क्वेअर माहिती आहे, तो आई इक्वल टू एम के स्क्वेअर आहे अँड ओमेगा इक्वल्स टू कोण आहे 2πn. आता हा तर 3 टॉपिक मध्ये लागतोय फॉर्मूला आपल्याला कंटिन्यूअस. सर्कुलर मोशन अलग पढ़ाया था तब भी हो गया था, मोशन इन 2 डायमेंशंस में पढ़ाया था तब भी हो गया था, रोटेशन में भी इसको यूज कर रहे हैं. तो ये फॉर्मूले की लिस्ट होगी. आता गिवन डेटा काय आहे? मास किती आहे हे तर कळायला लागलं ना. हे 4 kg म्हणजे मासच आहे, 4 kg म्हणजे लेंथ नहीं है. नेक्स्ट के कितना है 0.1 मीटर एंड एन कितना है 4 पर सेकंड में दिया है. कन्वर्जन की जरूरत नहीं, आरपीएम होता तो 60 से डिवाइड करते थे. ठीक है. चला आता या वैल्यू फक्त पुट करायची आहे 1 by 1. एन दिया, यहाँ पे पुट करेंगे. ओमेगा बना 2 × 5 नहीं 2 × 4 8π. ये कौन है ओमेगा. आता आई कैलकुलेट करायचा एम के स्क्वेअर करके कितना होगा 0.04. आय मिळाला, ओमेगा मिळाला, फॉर्म्युला पुट करायचा आहे. आणि हे आपण रोज करतो तो, है की नाही. शिकारी आला की उडून जायचं, बरोबर आहे की नाही. 10-15 दिवस झाले रोज टॉपिक तोच रिवाइज करतो ना आपण. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय हाफ ऑफ I into omega square, where I is the moment of inertia, omega is the angular velocity, moment of inertia is defined as product of sum of product of mass of each particle and square of its perpendicular distance from axis of rotation denoted by I given by summation of I equals to 1 to n mi ri का square. SI unit is kg meter square. Dimensions are L2
m1 देन आता रेडियस ऑफ गायरेशन क्या होता है परपेंडिकुलर डिस्टेंस फ्रॉम द पॉइंट एट विच होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सेंट्रेटेड फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज रेडियस ऑफ गायरेशन डिनोटेड बाय k गिवन बाय k इक्वल टू रूट ऑफ I बाय m रिंग के लिए r डिस्क के लिए r बाय रूट 2 होलो स्फीयर के लिए रूट 2 बाय 3r सॉलिड स्फीयर के लिए रूट 2 बाय 5 r रॉड के लिए l बाय रूट 12 होलो सिलेंडर सॉलिड सिलेंडर सेम एज दैट ऑफ रिंग एंड डिस्क देन आता है टॉर्क गिवन बाय टाउ इक्वल्स टू I अल्फा देन एंगुलर मोमेंटम नहीं अल्फा आला की काय तो ओमेगा इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा t देन ओमेगा स्क्वायर इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वायर प्लस टू अल्फा थीटा थीटा इक्वल्स टू ओमेगा नॉट t प्लस हाफ अल्फा t स्क्वायर देन l इक्वल्स टू I into omega this is the angular momentum then relation between kinetic energy and angular momentum is l equal to root of 2 I या फिर E equals to l square upon 2 I then आता है rolling motion is the motion in which body performs two motion simultaneously that is translational motion and rotational motion and rolling motion different है rolling motion में total kinetic energy होती है आप m square in bracket 1 plus k square by r square velocity होती है root 2 g h upon 1 plus k square by acceleration होता है g sin theta upon 1 plus k square by हर एक केस में 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर रिक्वायर्ड है तो रिंग के लिए 2 डिस्क के लिए 3/2 होलो स्फीयर के लिए 5/3 सॉलिड स्फीयर के लिए 7/5 ठीक है ये सारी बॉडी रोल होती है इसलिए इनके लिए 1 प्लस के स्क्वायर बाय आर स्क्वायर फिक्स है एंड एट द एंड आता है कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम I1 ओमेगा इक्वल्स टू ओमेगा 2 1 मिनिट लई झाला टॉपिकला रिवाइज करा कळलं ना तरी पण मला हे बोलायचं होतं तुम्ही जर हे मनातल्या मनात जर रिवाइज केलं 1 मिनिट पण लागत नाही बट हे जर क्वेश्चन येतोय कॅल्क्युलेट द रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय उपयोग आहे का तेच झालं ना शिकारी आला की उडून जायचं काय उपयोग आहे का त्या पोपटपंचीचा हे चालतं अदर सब्जेक्ट याच्यावरच चालतो कळालं ना मॉर्निंगला पण मी सांगितलं सम स्टुडंट्स आर गेटिंग 355 360 मार्क्स बट दे हॅव टू रिपीट ही जादू आहे फिजिक्सची याला ना दर्जाची लोक असले तरच होणार आहे आलतू फालतू चिल्लर लोकांचे कामच नाही हे सो डील करणं आपण आलतू फालतू आहे का बरोबर आहे नाही पण आपला दर्जा प्रूव्ह करावा लागेल ना नाही तर मी लय भारी आहे बरोबर आहे की नाही मी सोडवणारच नाही क्वेश्चन्स टेस्ट मी देणारच नाही टेस्टमध्ये मार्क्स घेणारच नाही बाकीच्यांना कळालं मी भारी तर मग ते गेलं ते काही कामच नाही ठीक है ना तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी I आ गया ओमेगा आ गया पुट करो क्या होगा आता एवढं आठवलं फॉर्म्युला सोडवायची मेथड कोणती आहे हे जर कळालं बाकी राहतं काय ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तेच करतो आलो आपण आयुष्यभर ठीक आहे तो व्हॅल्यू पुट करो क्या होगा 1/2 इंटू I मतलब 0.04 इंटू ओमेगा का स्क्वेअर आहे मतलब 64 पाई स्क्वेअर क्वेश्चन मध्ये सांगितलं याला डोकं लावू नका याला 10 घ्या तो 64 है ये कैंसिल होके 0.02 बनेगा 10 से मल्टीप्लाई करेंगे 0.2 इंटू 64 होगा 64 का डबल 128 होगा एक नंतर डिसिमल है तो 12.8 जूल आता होतं काय माहिती का हे प्रायमरी बेसिक आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून स्टेप बाय स्टेप सांगतोय नंतर जेव्हा आपली प्रॅक्टिस होते आणि आपण जेव्हा फक्त MCQ ची प्रॅक्टिस सेशन घेतो मी सांगितलं तुम्हाला जुलै ऑगस्ट नेक्स्टला सिलेबस संपतो तेव्हा नंतर आपण परत टॉपिकची रिव्हिजन आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस घेतो तेव्हा आपण हे डेसिमल त्यानंतर 10च्या पॉवर आणि युनिट यांना घेतच नाही क्वेश्चन बघितला फॉर्म्युला अशा पद्धतीने आपल्याला एकदा आठवला ओरली त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला आन्सर येतो कारण ऑप्शन में 1 to 8 एक ही नंबर पे फिर वो 12.8 है 0.000128 है का 1280000 आहे फरक पडत नाही आपल्याला 1 to 8 पाहिजे मग आपण हे डेसिमल कुठं होता काही नाही याला डायरेक्ट 4 घेतो 4 इंटू 8 का स्क्वेअर 64 इंटू 4 माहित नहीं आपल्याला इंटू 1/2 होतो 1/2 करा 4/2 कितना आएगा फिर 64 का डबल 1 to 8 डेसिमल कुठं आहे काही घेणं देणं नाही सी इज द करेक्ट आंसर चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 a wheel of mass 10 kg and radius of gyration 50 cm is rotating about or at 300 rpm rpm दिलं की आपलं ठरलंय शिकारी आला की उडून जायचं rpm दिला की 60 ने डिवाइड करायचं ठीक आहे तो 300/60 कितना होगा परत तेच आहे म्हणजे आपल्याला n दिलाय 300 rpm rpm म्हणजे रिवॉल्यूशंस पर मिनिटला पर सेकंड करायचं तर 60 से डिवाइड करो कितना आ गया 5 n मिळाला की पहिलं काम आपलं ओमेगा कैलकुलेट करायचं आयुष्यात कुठेही n दिला तर कितना आएगा फिर ये 10 पाई ओमेगा 10 पाई हो गया और क्या दिया है व्हील का मास दिया है रेडियस ऑफ गायरेशन दी है परत तेच प्रोसेस आहे फक्त व्हॅल्यू बदलल्या म्हणजे आपल्याला परत I इक्वल टू m के स्क्वेअर करायचा है ओमेगा तर आला देन काइनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर होगा चलो देखो बोर्ड पे काइनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 इंटू I ओमेगा का स्क्वेयर अभी I मोमेंट ऑफ इनर्शिया क्या होता है इसका फॉर्मूला m के स्क्वायर मास दिया है कितना है 4 k नहीं 4 नहीं 10 है का 10 एंड डिस्टेंस कितना दिया है 50 सेंटीमीटर है मतलब 0.5 उसका स्क्वायर 0.25 इंटू 10 मतलब
तू याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. कायनेटिक एनर्जी विल बी 1/2 इंटू 2.5 इंटू 10 पाय का स्क्वेअर मतलब 100 पाय स्क्वेअर. आता 2.5 ला 100 नी मल्टिप्लाय केलं किंवा 10 नी मल्टिप्लाय केलं 25 अपॉन 2 म्हणजे 12.5 इंटू 100 म्हणजे 1250 जूल. कळलं का? फॉर्म्युला सेम होता, कंप्लीट प्रोसेस सेम होती, फक्त व्हॅल्यू बदलल्या. प्रत्येक वेळी या कन्सेप्टवर येणाऱ्या क्वेश्चनमध्ये एवढा चेंज होणार आहे. त्यामुळे आज काय करायचं आहे आपल्याला, जेवढे क्लासमध्ये होतील 2 होतील नाही तर 20 होतील. या एक जो क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलाय त्याच्यासारखे स्वतः 5 क्वेश्चन ॲटलिस्ट बनवायचे आणि ते सोडवायचे. आज हे वर्क सगळ्यांनी कंप्लीट करायचं. कळालं ना? कधीपर्यंत करणार? उद्या मॉर्निंग पर्यंत करा, काही प्रॉब्लेम नहीं. ठीक है, चलो. तो 4, 5 में कोई इशू नहीं है. नेक्स्ट 6 नंबर का क्वेश्चन दिया है. अबाउट विच एक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इन द गिवन ट्रायंगुलर लॅमिना इज मॅक्झिमम. आता इथं काय होतं, कन्सेप्टच क्लिअर असून चालत नाही, कन्सेप्ट सोबत थोडं डोकं पण चाललं पाहिजे. कळलं ना? कि मोमेंट ऑफ इनर्शिया का फॉर्मूला क्या है, m इंटू आर का स्क्वायर. मतलब मोमेंट ऑफ इनर्शिया मास के ऊपर डिपेंड नहीं कर रहा है, मास के साथ डिस्टेंस के स्क्वेअर के ऊपर डिपेंड कर रहा है. म्हणजे एक मास जवळ ठेवला आणि दुसरा मास दूर ठेवला, दोनों केस में मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट रहेंगे. कळालं ना? तर आपल्याला चेक तेच करायचे. त्यांनी ऑप्शनमध्ये ॲक्सिस दिलेत, डोक्यात विचार नाही करायचा कोणता ॲक्सिस घेऊ. ऑप्शनमध्ये म्हटलंय ए बी, डायग्राम मध्ये बघा ए बी. तो ए बी से लेके सी का डिस्टेंस मैक्सिमम है, लेकिन बी सी छोटा है तो वो नहीं हो सकता. अगर एक्स ऑफ रोटेशन बी सी है तो बी पासून ए किती लांब आहे बघा, सी पासून ए किती लांब आहे. आणि हे डायग्रामेटिकल अरेंजमेंट में लार्जेस्ट पॉसिबल डिस्टेंस है गिवन मास का, मतलब मोमेंट ऑफ इनर्शिया मैक्सिमम होगा अबाउट बी सी. ठीक है. 7 बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 3 kg मीटर स्क्वेअर रोटेटिंग विथ अन अँग्युलर वेलॉसिटी. आता डायरेक्ट अँग्युलर वेलॉसिटी दिली म्हणजे एन ने घ्यायचं, ओमेगा घ्यायचं. सेम कायनेटिक एनर्जी ॲज दॅट ऑफ मास ऑफ. आपण सुरुवातच इथून केली होती. काय करावं लागेल आपल्याला, त्यांनी म्हटलंय की एक बॉडी है जिसका मोमेंट ऑफ इनर्शिया कितना है 3 है एंड एंगुलर वेलोसिटी ओमेगा 2 है. तो इसकी जो काइनेटिक एनर्जी होगी कितनी होगी, 1/2 I ओमेगा का स्क्वायर. ये सेम है दूसरे बॉडी की जो ट्रांसलेशनल मोशन प्रोवाइड मतलब परफॉर्म कर रही है. और उसमें हमें क्या बोला है कि उस बॉडी की वेलोसिटी कितनी होगी. अगर दोनों काइनेटिक एनर्जी सेम है, एक साइड सेम है, तो हम दोनों साइड को इक्वेट करेंगे. हाफ I ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू हाफ ऑफ m इंटू वी स्क्वेअर. हाफ ऑफ कॅन्सल. आता इथं I दिला है, पुट करा 3, ओमेगा मतलब 2 का स्क्वायर 4, मास दिला है 12, v मालूम नहीं है तो v स्क्वायर एज इट इज. तो 3 इंटू 4 12, 3 इंटू 4 12. v स्क्वायर इक्वल्स टू 1 रूट लेंगे तो भी 1 मीटर पर सेकंड. कळलं? बट हे क्वेश्चनमधून इक्वेशनमध्ये कन्वर्जन करण्याची जी अरेंजमेंट आहे ती जमलीच पाहिजे. हा सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे फिजिक्समधला. जे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स दिले ते येतात सगळ्यांना, बट असं जे काही थोडंसं ट्रिकी क्वेश्चनमध्ये फिरवलेलं असतं यावर एकच सोल्युशन आहे. जोपर्यंत मी या टाईपचे नंबर ऑफ क्वेश्चन सोडवणार नाही. आता तुम्ही नवीन टास्क बघितला आपण, ठीक आहे ना, ज्यांचा कन्सिस्टंट फ्रॉम स्टार्ट स्कोर चांगला आहे त्यांना आपण गिफ्ट म्हणून पेन वगैरे, चॉकलेट वगैरे, कॅडबरी वगैरे देत नाही आहे ना, त्या आयुष्याला हानिकारक आहे. आपण काय देतोय, DPPचा सेट देतोय. 3000 MCQs येतात आणि जे मॉड्यूल आणि आपले क्वेश्चन पेपर ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा डिफरंट असण्याचं मी ट्राय केलं आहे. थोडेफार कॉमन येणारच आहे. कळालं ना? आणि आता हे पर मंथ भेटत जाणार आहे त्यांना 3000. सेम नाही हा, डिफरंट पब्लिकेशनचे डिफरंट MCQचे. जे कन्सिस्टंट चांगला स्कोर करतील मंथली, काय होतं ना, आपल्याला पार्शलिटी करायला आवडत नाही, बट जे चांगलं कोणी वर्क करत असेल तर ते ॲप्रिशिएट झालंच पाहिजे. कळालं? तर ज्यांना नाही मिळाली DPP रात्रभर रडत बसू नका, किंवा सर तुम्ही आमच्यासोबत असं का केलं, सरांनी भेदभाव केला, सर खूप, मग काही पण येतं पुढं, आहे की नाही. तर त्या गोष्टी नाही आहेत बेटा. तुमचा परफॉर्मन्स असला की काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटतच असेल तर मी देतो, मी नाही कोणाला म्हणणारच नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती पेपर मिळाले होते तरी पण परत प्रिंट मिळाल्या. पण तुम्ही स्वतःला मग प्रूव्ह करा. नाही टेस्टमध्ये प्रूव्ह करता आलं तर तुम्ही हे तर प्रूव्ह करा की ॲटलिस्ट सर मॉड्यूल संपले, तुमच्याकडे असणारे सगळे बुक संपले, आता मी काय सोडू. बरोबर आहे की नाही? मग मी क्रॉस चेक करेल. माझा जास्त विश्वास नसेल तुमच्यावर तर मॉड्यूलमधले रँडम क्वेश्चन्स किंवा एखादा टेस्ट पेपर देऊन त्यात जर तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं तर तुम्हाला पण एक सेट मिळेल. बट माझं टार्गेट आहे आपल्या सगळ्या बॅचेस मिळून आपल्याला फक्त मंथली 20 सेट द्यायचे. म्हणजे इकॉनॉमिकल आर्थिक बजेटच तेवढं आहे आपलं. कळालं ना?
माझी अशी इच्छा आहे आतून की प्रत्येकाला द्यावं लागलं पैसे, कळालं ना. बट सध्या मी हे ठरवलं की फक्त 20 स्टुडंट्स, कारण बाकीचे कोणी करतच नाही तेवढं वर्क, आणि 100 तुम्ही सगळ्यांनी केले तर मला फरक पडत नाही, खूप चांगली गोष्ट आहे. कळालं, तुला नाही मिळालं ना. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 क्लिअर. हे डाऊट याच्यामध्ये कोणाला अजून. परत तेच, आता कळालं ना आपल्याला कसं सोडवायचा. घरी जायचं, हाच क्वेश्चन वाचायचा. त्यांनी 3 म्हटले आपण 30 घ्या, त्यांनी 3 म्हटले आपण 5 घ्या, वाटतं ते नंबर पुट करा, आणि हे जोपर्यंत आपल्या असं येत नाही मध्ये तोपर्यंत त्याच्यावर वर्क करा. कळालं ना. नेक्स्ट, रेशो ऑफ डायमेन्शन्स ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. आता हे डायमेन्शनचा क्वेश्चन हे ओरली सगळ्यांना येतो, कळालं ना. असा एखादा मध्ये मध्ये दिला असतो भारी वाटावं म्हणून. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 भी सर्कुलर से रिलेटेड क्वेश्चन है. क्या है 9 में. रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन एक्स ऑफ रोटेशन विथ यूनिफॉर्म एंगुलर स्पीड ओमेगा. ते सिओनिया ओमेगा. लिनियर स्पीड ऑफ द पार्टिकल परपेंडिक्युलर डिस्टन्स दिस इम्प्लाइज दॅट. आता ओमेगा फक्त टी वर डिपेंड करतो, कळालं ना. फॉर्म्युला बेसिक कोणता आहे त्याचा 2π/t. तुम्हाला वाटत असेल नाही सर ओमेगा इक्वल टू v/r म्हटलंय, मग r वर पण डिपेंड करायला नाही करत, कारण v इक्वल टू 2πr/t आहे. मग तो r ह्या r ला कॅन्सल करतो. ओमेगा इज इंडिपेंडेंट ऑफ टी आहे, कळालं ना. त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी असं प्रिंट करून दिलंय भारी एकदम डार्कमध्ये. ओमेगा इक्वल्स टू v/r है, तो ओमेगा का एंड r का रिलेशन क्या होगा, लगेच खुश होऊन विषयच नाही. ओमेगा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r झालं. असंच होतं एक्झाममध्ये. एक येत नाही, जेवढे येतात ते असे येतात, आणि मग रिझल्ट लागल्यावर कळतो डायरेक्ट माइनस. ठीक है ना. कंडीशन क्या है कि v का जो फॉर्मूला है सर्कुलर मोशन में वो है 2πr/t. जर हे इथं पुट केलं तर r कॅन्सल होतं. आरचा कन्सर्नच नाही. ओमेगा एंड r एक दोघांवर रिलेटेडच नहीं है. ठीक है, डिपेंड करता है सिर्फ पीरियोडिक टाइम के ऊपर. ठीक है, तो टाइम से रिलेटेड कुछ रिलेशन नहीं है, यानी ओमेगा इज इंडिपेंडेंट ऑफ आर. सगळ्यांचं चुकलं असेल. बरोबर होतं, व्हेरी गुड. कारण अगोदर कुठंतरी येऊन गेला असेल आणि तो नंतर प्रॅक्टिस केला असेल, हे त्याचे ॲडव्हान्टेजेस मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए कॉपर डिस्क. आता डायरेक्ट डिस्क म्हटलं त्यांनी. रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता हे तर झालंच आहे, बरोबर आहे की नाही. डिस्क म्हटलं की mr²/2. का सोडवायचं हे, पण असा ऑप्शनच नाही आहे. हा mr² असला असतं, आलं असतं. आता त्यांनी काय केलं, क्वेश्चन किती भारी दिला आणि मी पण खुश झालो होतो. असा क्वेश्चन कसं का टाकला मी म्हणून. ऑप्शन काय आहे, इन्क्रीजेस इफ इट्स टेम्परेचर. आता पहिला प्रश्न येतो की टेम्परेचरचं काय रिलेशन येईल. टेम्परेचर बढ़ेगा बॉडी का तो बॉडी एक्सपांड होगी, कळालं ना. एक्सपांड होगी मतलब मास सेंटर से अवे जाएगा. परत तेच mr² है, मास अवे गया मतलब r बढ़ गया, मतलब मोमेंट ऑफ इनर्शिया बढ़ जाएगा, इंक्रीज होगा. ठीक आहे, मतलब ए करेक्ट आहे, बट त्याला लगेच आन्सर म्हणायचं नाही, एक्साइटमेंट थांबून ठेवायची थोडीशी. मी लिहिलं तर नाही 2+2 FOU r पण असतं, मराठीतले 4 पण असतात, देन रोमनचे 4 पण असतात, इंग्लिशमधले 4 पण. नाही सांगितलं का. क्वेश्चन कसे असतात, एवढे भारी असतात. तुम्हाला विचारलं जातं की 2+2 इज ऑप्शन 1 4, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 4, ऑप्शन 4 4. कळलं ना. ए रॉंग आहे का, 2+2 4च आहे ना. बी रॉंग आहे का, सी रॉंग आहे का. हे बरोबर तर 4ही पण आहे, बट मोस्ट करेक्ट चाहिए. कळालं ना. त्यामुळे एक ऑप्शनवरून कधीच जम्प करायचे नाही. ॲटलिस्ट फिजिक्समध्ये तर नाहीच नाही है ना. बाकी सब्जेक्टमध्ये असं होऊ शकतं, वर्ड मॅच झाले, मायटोकॉन्ड्रिया पिटोकॉन्ड्रिया कॉन्ड्रिया झाला. हे असतात पण बायोमध्ये पिटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रिया. हे डोक्यातच असतं ना, पिट्युटरी ग्लँडच्या बाजूला. हां, पिट्युटरी ग्लँडच्या बाजूलाच असतं ना पिट्युटरी ग्लँडमध्ये, नाही का. विसरलो म्हणजे मी पिट्युटरी ग्लँड. मी सांगितले मला बायोच्या 2 गोष्टी माहिती आहेत. एक ब्लड इज रेड, दुसरं पिट्युटरी ग्लँड डोक्यात असते. ते काल परवा कोणतरी डिस्कस करताना मी त्याने वर्ड ऐकले, कोणते तरी कॉन्ड्रिया बिट्रिया काहीतरी ते. त्यामुळे बायोचं मी काही सांगत असेल त्याला अजिबात 1% पण त्याला ऑथराईज मानू नका, कारण बायो मी कधीच नाही स्टडी केला, कळालं ना. चला सेकंड ऑप्शन काय आहे, चेंजेस इफ इट्स ॲक्स ऑफ रोटेशन इज चेंज. हे पण बरोबर आहे, बरोबर आहे नाही. रिंगमध्ये सेंटरमधून गेला तर mr², एंडमधून गेला तर 2mr². विसरले काय. अर डिस्क में सेंटर में से गया तो mr²/2, एंड में से गया तो म्हणजे ॲक्स ऑफ रोटेशन बदलला की mi, म्हणजे हे पण बरोबर येतं आहे. थर्डमध्ये काय आहे, इन्क्रीजेस इफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन्क्रीज. miचा अँग्युलर व्हेलॉसिटीचा काही संबंध नाही, डिपेंड्स ओनली अपॉन mr². म्हणजे थर्ड तर नाहीच आहे.
ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे आणि डी मध्ये काय म्हटलंय बोथ ए अँड बी, मग डी पण करेक्ट आहे, तिन्ही करेक्ट आहे, कुठलं म्हणणार आपण डी. चलो हो गया. तर आज फक्त आपण 10च क्वेश्चन सोडवले, कळालं ना, गडबड काहीच नाही. मी तुम्हाला परत तीच मॉर्निंगला ते सांगितलं, आता ते सांगतोय, जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही, कळालं ना. फक्त तुम्ही काय म्हणता ना आपण डटे राहू, कळालं ना, हिंमत हारू नका बेटा. अजून मी सांगितलं की 7:30 ते 8 घेणार आहे आपण, गरज पडली अजून रात्री 10 पर्यंत लेक्चर एक्सटेंड करू, गरज पडली 12 पर्यंत एक्सटेंड करू, कळालं ना. पण याला सोडायचं नाही आपण, असंच एवढं इझिली आपलं जे काही ठरलंय लहानपणापासून त्यासोबत कॉम्प्रोमाइज करणार नाही, कळालं ना. हे तर आयडिया आली नाही, हे नाही केलं तर काहीच नाही होणार का. अजून ते वेगळ्याच विश्वामध्ये, बायो 350, केमिस्ट्री 160, किती होतात झाले. फिजिक्समध्ये 20-30 पडले, लागला नंबर. सोडून द्या, असे कॅल्क्युलेशन करणारे तिसऱ्यांदा रिपीट करायला आलेत, सर फिजिक्स काहीच नाही झालेलं, कळालं ना. आहेत आपल्याकडे पण आहे, पण मी काही इंट्रो करून देणार नाही तुमचा त्यांचा. बट ही सिच्युएशन आहे लिटरली, म्हणजे आयुष्यात एकदा चुकलं की परत ते चुकतच जातं. आणि ह्या 2 वर्षामध्ये जेवढे एफर्ट्स घेऊ शकतो आपण फिजिक्समध्ये, रिपीट करताना 8-9 मंथ मिळतात, काय होणार त्याच्यामध्ये काहीच माहीत नसतं. फिजिक्स ब्लँक पूर्ण, केमिस्ट्री बायो पण करायचं आहे आणि फिजिक्स 0 पासून सुरू करायचं आहे. इथं आपण एक टॉपिक 20 दिवस घेतला, नंतर कळालं काहीच नाही कळालं, परत पहिल्यापासून सुरू केला, हे रिपीटला होऊ शकतं का, कळालं ना. त्यामुळं आताच काय असेल ते तुमचं 100% डिवोशन देऊन वर्क सुरू करा. हे 10 क्वेश्चन आपण सोडवले, मला एका क्वेश्चनचे ॲटलिस्ट 5 व्हेरिएशन्स, असे 50 क्वेश्चन बेस्ड ऑन रोटेशनल सबमिट पाहिजे, कळालं ना. रात्री करा, उद्या मॉर्निंगपर्यंत करा, काही फरक पडत, किंवा उद्या 4 पर्यंत केले तरी चालेल, चालेल ना, टिल टुमारो 4 PM. चलो, तो आज के लिए इतना ही सफिशिएंट है, रिमेनिंग पार्ट कल शुरू करेंगे. एंड ऑनलाइन वाले एज अर्ली एज पॉसिबल ऑफलाइन का ट्राय करो बेटा, ऑफलाईनमध्ये आल्यानंतर खूप पोलखोल होते, कळालं ना. चलो थँक्यू. श्रवण तू मनावर घेऊ बरं का बेटा, हे तुझ्यासोबत नाही, हे प्रत्येकासोबत घडलंय, मी विनाकारण प्रेडिक्ट करायचो.